नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री काय सांगत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये. सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी काय आहे खुशखबर, तर आता ज्या लाडक्या बहिणींचे म्हणजे हप्ते बंद झालेले आहेत त्या लाडक्या बहिणींचे हप्ते पुन्हा सुरू होणार आहे. आता लाडक्या बहिणी बघा, कोणत्या लाडक्या बहिणींचे हप्ते पुन्हा सुरू होणार हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ई-KYC बद्दल तर आपल्या चॅनलवर आपण दररोज व्हिडिओ आणतच आहोत, तुम्हाला माहीतच आहे. कारण की ई-KYCमुळे जवळजवळ 60 ते 70 लाख नाही तर आता हा आकडा पुढे गेलेला आहे. आता टोटल 92 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत. त्यामधील 92 लाखातील आता किती लाख लाडक्या बहिणी म्हणजे 70 लाखापेक्षा पण हा आकडा कदाचित पुढे गेलेला असेल की एवढ्या 70 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी या ई-KYC अभावी लाडकी बहीण योजनेतून त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत आणि त्या अपात्र ठरविण्यात आलेल्या आहे. परंतु त्यातील लाडक्या बहिणी पात्रसुद्धा आहेत. त्यातील भरपूर लाडक्या बहिणी, लाखो लाडक्या बहिणी या पात्र आहेत. मग आता या पात्र लाडक्या बहिणींना पुन्हा हप्ते सुरू होणार. मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना पुन्हा हप्ते सुरू होणार तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता सर्वात पहिला मुद्दा आपण बघूया. सर्वात पहिला पॉईंट बघा. आता लाडक्या बहिणी, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हा सरकारने काय सांगितले होते, 5च नियम होते, 5च निकष होते आणि तेच निकष आणि तेच नियम आजही आहे. जे आधी होते तेच आत्ताही आहे. परंतु तरीसुद्धा भरपूर जणांमध्ये संभ्रम आहे. काय आहे बघा. आता पहिला काय आहे, लाडकी बहीण योजनेचा नियम काय आहे पहिला, तर तुमचं वय म्हणजे जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे तिचं वय हे 21 पूर्ण असलं पाहिजे आणि 65 वयापर्यंत ती असली पाहिजे. 65पेक्षा जास्त जर तिचं वय असेल तर तिचा लाभ तिला तिथे मिळणार नाही. आता हा मुद्दा मी पहिला पॉईंट सुरू केला. आता हा पहिला पॉईंट मी इथेच लगे क्लिअर करते, मग आपण दुसऱ्या पॉईंटवर, दुसऱ्या नियमावर, निकषावर जाऊया. आता हा जो पहिला निकष आहे ना, हा जो पहिला पॉईंट आहे, तर त्यामध्ये काय म्हटले सरकारने की 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. आता ज्या महिलाचं वय आता 65पेक्षा जास्त झालेलं आहे तिला पुन्हा लाभ सुरू होईल का? नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणी 21 आता म्हणजे ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळू शकतो. आता लाडक्या बहिणी, मुख्यमंत्री काय म्हणतायत, मी एक परवाचा जो हे होता व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पण मुख्यमंत्री साहेब म्हणतात बघा की पुन्हा फॉर्म भरणं सुरू आहे. आता कदाचित कोणता फॉर्म भरणं सुरू आहे हे तर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. तर आता ज्यांचे वय 21पेक्षा जास्त आहे म्हणजे 21च्या पुढे त्या पूर्ण झालेले आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळू शकतो. आता लाडक्या बहिणी ज्या 65पेक्षा ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे तरी पण जर त्या लाभ घेत असतील तर त्यांचे हप्ते बंद होतील. आता बघूया आपण दुसरा पॉईंट, दुसरा निकष. दुसरा निकष काय आहे, तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं. कोणाचं? आता जी लाडकी बहीण, तुमच्या कुटुंबातील जी लाडकी बहीण लाभ घेणार आहे, लाभ घेत आहे, ती लाडकी बहीणच्या कुटुंबातील, आता तिचे वडील असू शकतात किंवा पती असू शकतात, तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे तर नियम जुने आहेत, तुम्ही नवीन काय सांगतायत, तेच मी तुम्हाला सांगते. आता समजा
लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही सुरू केलेला आहे होता तुम्हाला हप्ते मिळत होते, परंतु तुमच्या आता हप्ते बंद झालेले आहेत. मग त्या पाठीमागे हे कारण आहे का की तुमच्या कुटुंबातील कुणी एका व्यक्तीने, म्हणजे आता तुमचे पती किंवा वडील असू शकतात, त्यांनी त्यांच्या नावावर काही शेतजमीन घेतलेली आहे का, किंवा त्यांनी काही प्लॉट वगैरे घेतलेला आहे का, किंवा त्यांच्या नावावर त्यांनी काही दुकान वगैरे घेतलेलं आहे का, किंवा जी लाडकी बहीण लाभ घेत आहे तिच्या नावावर काही जमीन घेतलेली आहे का, दुकान घेतलेलं आहे का, किंवा काही प्लॉट वगैरे घेतलेला आहे का. जर तुम्ही हे नंतर घेतलेलं असेल, म्हणजे लाभ सुरू झाल्यानंतर, तर तुम्हाला आता तुमचा लाभ हा बंद होईल, कारण की तुमचा डेटा संबंधित विभागाकडून सरकारकडे पोहोचतो आहे. दररोज हे स्क्रुटिनी सुरू आहे, दररोज ही छाननी सुरू आहे. त्यामुळे तुमचा लाभ हा आता बंद होऊ शकतो. तिसरा काय आहे नियम, तिसरा पॉईंट काय आहे बघा. तुमच्या कुटुंबातील जर कोणी सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, बरोबर आहे. परंतु आता जी लाडकी बहीण समजा आधीपासून लाभ घेत होती आणि आता त्याच्यानंतर, कारण आता लाडकी बहीण योजनेला आता जवळजवळ 2 वर्ष झाले ना पूर्ण, म्हणजे ह्याला जुलैमध्ये काहीतरी मला वाटतं ना, जुलै का सप्टेंबरमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील. तर तेव्हा लाभ सुरू झाल्यानंतर समजा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला, आता पतीला किंवा सासऱ्यांना किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सरकारी विभागात जर नोकरी लागलेली असेल तर तुमचे लाभ हे बंद होऊ शकतात. तुम्हाला पुन्हा लाभ तुमचे सुरू होणार नाही. आता बघूया आपण चौथा नियम, चौथा पॉईंट, चौथा निकष. आता लाडक्या बहिणी बघा, तुमच्याकडे ट्रॅक्टर वगळता, म्हणजे ट्रॅक्टर चालेल, परंतु 4 व्हीलर म्हणजे कार वगैरे तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता तुम्ही जर आधीपासून लाभ घेत होतात आणि नंतर जर तुम्ही लाभ मिळाल्यानंतर तुमच्या कुटुंबात कोण्या एका व्यक्तीने समजा 4 व्हीलर घेतलेली असेल तर संबंधित विभाग म्हणजेच राज्य व परिवहन मंडळाकडून जर हा तुमचा डेटा सरकारकडे गेलेला असेल तर तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो, पुन्हा तुम्हाला लाभ मिळणार नाही. पाचवा काय आहे नियम, पाचवा पॉईंट काय आहे, निकष काय आहे पाचवा, तर लाडक्या बहिणी बघा. आता हे जे आहे ना, तुमच्या कुटुंबातील व्यक्ती समजा पेन्शनधारक असेल, म्हणजे सरकारी विभागात होते आणि आता ते पेन्शन घेत असतील, तरीसुद्धा तुम्हाला तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. हे सगळे जे निकष आहे, हे सगळे नियम आहे, हे सगळे पॉईंट आहे, आधीपासून जे होते तेच आहेत. परंतु आता महाराष्ट्र सरकार काय सांगत आहे, मुख्यमंत्री काय सांगत आहे, तर समजा आता तुमच्यातील ज्या बहिणींचे लाभ बंद झालेले आहेत, त्या बहिणींच्या ज्या लाभ बंद झालेल्या बहिणी आहेत त्या जर पात्र असतील तर त्यांना पुन्हा लाभ मिळू शकतो. पण तुम्हाला तसा अर्ज करावा लागेल, तक्रार नोंदावी लागेल आणि ई-KYC करावी लागेल. आणि ई-KYC करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला प्रेमपूर्वक विनंती आहे की लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने ई-KYC वेबसाईट आणावी, ई-KYC प्रक्रिया सुरू करावी आणि लवकरात लवकर सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया सुरू करावी, की जेणेकरून माझ्या पात्र लाडक्या बहिणींना पुन्हा ई-KYC करता येईल आणि पुन्हा सर्व हप्ते त्यांना मिळतील. पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी CAG करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्या 2 महिन्यात 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. ई-KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी ई-KYC केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या. त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात.
काहींनी KYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं. काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आता